अघोरी पूजा करायला लागते असं म्हणून त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये तिच्याकडनं 27,000 रुपये तो घेऊन गेला. ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या एक लहरी बाबा त्याचा जो गुरु आहे टंटन बाबा त्याला घेऊन आला आणि या दोघांनी त्या महिलेच्या घरी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूजा घातली. त्याच्यामध्ये लिंबू कापणे, तिला अंगारा खाऊ घालणे, पाण्यामध्ये मिक्स करणे, ते पाणी पाजणे, असं करून धागे दोरे बांधणे करून ब्लॅक मॅजिकची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी पार पडली. त्यानंतर तिथं परत 50,000 रुपये दिले. वेळोवेळी काही पैसे त्यांनी ऑनलाईन दिले, कारण जी काही आता विधी झालेली आहे ही विधीचा इफेक्ट राहावा म्हणून काही मंत्रोपचार करायला लागतील असं म्हणून ऑनलाईन आणि कॅश या दोन्ही स्वरूपात त्यांनी 1,90,000 रुपये तिच्याकडनं सप्टेंबर 25 ते डिसेंबर 25 पर्यंत घेतले. जेव्हा हे सगळं सुरू झालं नाशिक प्रकरणानंतर सगळं बंधुभावांचं सगळीकडे बातम्यांमध्ये यायला लागलं, तेव्हा त्या महिलेला खात्री पडली की आपलीसुद्धा अशीच फसवणूक झाली म्हणून ती येणाऱ्या पोलीस स्टेशनला काल आली. इमिजिएटली रात्रीच आम्ही त्यांना लोकेट केलं आणि त्यातला एक आरोपी आम्ही पकडून आणलाय. दुसरा आरोपीसुद्धा आमची टीम घेऊन त्याला जस्ट पोचलेली आहे. आपली पीसी चालू असताना एक आरोपी आम्ही सकाळीच घेऊन आला. असे दोन्ही आरोपी जे एक लहरी बाबा आणि टंटन बाबा हे आमचे येणाऱ्या पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय देवेंद्र खोत यांची टीम डीबीची यांनी हे अथक परिश्रम घेऊन कामगिरी 24 तासाच्या आतमध्ये सांगली आहे. आम्ही आवाहन पण करतो लोकांना याच्याद्वारे कुठल्याही अशा प्रकारच्या अघोरी प्रथांना किंवा भूलथापांना बळी पडू नका. हा सगळा बंधुबाबांचा फसवेगिरीचा प्रकार आहे. यापूर्वी जर कोणासोबत झालं असेल तर त्यांनी सुद्धा आमच्याकडे येऊन तत्काळ त्याची तक्रार द्यावी. आम्ही गुन्हा त्याचा नोंद करू. गेल्या 4 महिन्यामध्ये जे काही प्रॉपर्टीचे ऑफेन्स आपल्या नेहमीचा सगळ्यांचा कन्सर्न असतो की हे प्रॉपर्टी ऑफेन्स जे आहेत याच्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामधले 3 मेजर हेड्स आम्ही आयडेंटिफाय केले होते. ते एक घरफोडी होतं, एक चेन स्नॅचिंग होतं आणि एक मोटर व्हेकल थेफ्ट होतं. तर नेरूळ NRI CBD ह्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आतापर्यंत आम्ही वाहन चोरीची एकूण 19 गुन्हे गेल्या 4 महिन्यामध्ये डिटेक्ट करून 19 मोटरसायकल आम्ही रिकवर केलेले आहे. त्याचा संपूर्ण जो मुद्देमाल आहे साधारणतः एक 10 ते 12 लाखाच्या सुमारास हा मुद्देमाल आहे. त्यानंतर घरफोडीचे हे टोटल 6 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत. याच्यामध्ये टोटल 36 लाख रुपयांचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. मी एक सांगायला विसरलो, वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये आम्ही आतापर्यंत 6 आरोपींना अटक केलेली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही 7 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांच्याकडनं 6 गुन्हे दाखल आम्ही उघडकीस आणून 36 लाखाचा मुद्देमाल हा आम्ही हस्तगत केलेला आहे. चेन स्नॅचिंग आपल्याकडे 4 गुन्हे दाखल झाले होते संपूर्ण झोनमध्ये. ते 4च्या 4ही गुन्हे आम्ही उघडकीस आणले. याच्यामध्ये आम्ही टोटल 4 आरोपींना अटक केलेला आहे आणि त्यांच्याकडनं साधारणतः 7.5 लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो आम्ही जप्त केलेला आहे.